शिवसेना शाखा काल्हेर व युवासेना काल्हेर व बंद्रा मारुती काल्हेर पुरस्कृत सुमित म्हात्रे चषक 2026 भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावत या क्रिकेट स्पर्धेचा आनंद महोत्सव साजरा केला। गुंदावली गावचे माजी उपसरपंच व युवा नेते सुमित म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेत युवा नेते सुमित म्हात्रे यांनी देखील आपली उपस्थिती लावत क्रिकेट स्पर्धेचा आनंद साजरा केला। शिवसेना शाखा व युवासेना काल्हेर बंद्रा मारुती काल्हेर यांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत सत्कार देखील या क्रिकेट स्पर्धेत करण्यात आले। तर चला पाहूया यावेळी सुमित म्हात्रे चषक 2026 भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली व यावेळी उपस्थित मान्यवरांनी माहिती देताना काय सांगितले पाहूया। युवासेना काल्हेर व बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्हेर हे मला वाटते दुसरा वर्ष त्यांनी माझ्या नावाने खरोखर अतिशय उत्कृष्ट असे सामने ते नियोजन करतात। आणि खरं बोलला तर हे 8 प्लेयरमधून सध्या तरी जास्त कोण क्रिकेट खेळत नाही, पण तरी माझ्या प्रेमापोटी ते ठेवतात दरवर्षी क्रिकेटचे सामने माझ्या नावाने। त्यांचा मी सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो की तुमचा फार माझ्यावरती जीवाभावाचा प्रेम आहे आणि तो असाच कायमचा राहू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि अशाच शुभेच्छा देतो। आणि युवासेना जसा क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहे तसाच सामाजिक कार्यात पण तेवढाच मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे हे मला दिसून येतो। त्यामुळे मी सर्व ग्रामस्थांचे आणि सर्व युवासेना वतीचे सर्वचे टीमचे मी आभार व्यक्त करतो। सर्वांनी सामाजिक कामच करत राहावं, बाकी मला वाटत नाही सगळ्यांना काही सूचना देण्याची गरज आहे। आपल्या परीने जेवढा जमतो त्या पद्धतीने फुल नाही फुलाची पाकली म्हणून जे काय नाही ते करत राहावं। जय शिवराय। आनंद आमचा जीवगिरीत नाही, किती गुणात आहे ते पण सांगू शकत नाही। आणि वेताल महाराज आणि बंद्रा मारुतीच्या कृपेने आज आम्ही फायनल खेळून आमच्या मेहनतीच्या जीवावर आम्ही फायनल मारली। आणि लोक सांगतात की मुलं आणि हे केली तर आम्ही शाळेत दुसरी मुलं करतात, पण आमची मुलं शाळा सगळी गेलेली असताना सुनील पाटील यांनी एकट्याने ही छोटी छोटी मुले तयार करून जो आमचा आनंद आज द्विगुणित केलाय त्याचा आम्हाला आज भान नाही आहे की काय बोलावं। आणि ही भेट आम्ही आमच्या 6 वर्षाच्या मेहनतीनंतर काल्हेरकरांसाठी अर्पण करतोय। आणि ही सर्व काल्हेरकरांची जी आहे प्रेम आहे आमचा, की त्यांचा आज प्रेम असा होता की आमच्या विजयात त्यांचा जास्त हिस्सा आहे। आणि हे जे 6 जण आहेत ज्यांनी ही स्पर्धा भरवली, कुठलाही आम्हाला अंदाज नव्हता, त्यांनी आमच्याकडून फी नाही घेतली गावची स्पर्धा असल्यामुळे। आणि ही जी स्पर्धेने आयोजन केले एवढी मोठे आयोजन आणि त्याच्यामध्ये आम्ही जिंकणं आणि गावात असताना प्रेशर हा सर्वात जास्त असतो, या प्रेशरला डावलून आम्ही आज फायनल गेलो। त्यामुळे ज्यांनी फायनल मारून दिली, ज्या मुलांनी छोट्या मुलांनी तुम्ही बघितलं असेल की 2च फक्त आमच्याकडे वरिष्ठ आहेत, बाकी सगळी छोटे मुलं आहेत। त्या छोट्या मुलांचं, वरिष्ठांचं, ग्रामस्थांचं ज्यांनी या स्पर्धा ठेवल्यात त्या सर्वांचं हार्दिक आभार। आणि पुन्हा एकदा विजयाचा जल्लोष आम्ही करत होतो। वेताल महाराज ही आम्ही पूर्ण टुर्नामेंटची आमचे जेवढे पण मॅचेस झाले फायनल मारले। एक आमच्या दर्शनसाठी आम्ही ही मॅच जिंकलेली आहे, तो आमच्यासोबत आज नाही पण आज त्यांना आम्ही म्हणजे आठवण म्हणजे खूप आठवण करतो। चला 12 ते 15 दिवसापासून आम्ही या मॅच टुर्नामेंटच्या मागे लागलेलो होतो। विचार असा होता होईल ना होईल, वर्ष दुसरा होता, त्याच्यात होली आली, त्याच्यामध्ये 4 दिवस गेले आमचे आणि टुर्नामेंट एवढी चांगली झाली। आणि आनंद याचा झाला की आमच्या गावाने फायनल मारली, गावातच बक्षीस राहिला, गावातच आम्ही फायनल मारली। पहिला तर आम्ही बंद्रा मारुतीचा आम्ही अभिनंदन करतो का त्यांनी फायनल मारली। तसेच सुमित म्हात्रे चषक ही आमची संकल्पना ही 2 वर्ष झाली आम्ही ठेवतोय। पुढच्या वर्षी आमची अशी संकल्पना आहे का कबड्डीची चाचणी ठेवायचा आमचा विचार आहे। ती आता कमिटी आमची ठरवेल, आम्ही शाखेमध्ये विचारू, सगळ्यांना विचारून एक कबड्डीची मोठी टुर्नामेंट आमचा ठेवायचा विचार आहे। तरी या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आणि एक गोष्ट अशी की आमचे युवा नेते सुमित म्हात्रे यांना वाढदिवसाच्या खूप बिलेटेड पण वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा। तर माझे 2 शब्द, जय हिंद, जय महाराष्ट्र।